दादांनी नगरमध्ये जागा फायनल केली मटण खानावळसाठी आणि लगेच आपल्याला बोलवलं, कारण त्यांनी ऑलरेडी या बिझनेसमध्ये आधी पण ते होते काही वर्षांपासून, पण बऱ्याच गोष्टी त्यावेळी चुकल्या होत्या. तर त्यांना आता त्या चुकांमधनं बाहेर पडून ते परत एकदा नवीन अजून परत एकदा या रेस्टॉरंट बिझनेसमध्ये उतरतात. तर त्यांना वाटलं की आता चुका नको व्हायला, म्हणून कन्सल्टंटची साथ असलेली कधी पण बरी. मग आपण त्यांना डिटेलमध्ये जे किचन प्लॅनिंग आहे त्याबद्दल त्यांना गाईड केलं, कुठं काय असलं पाहिजे, सर्व्हिस एरिया कसा असला पाहिजे, वास्तूबद्दल आपण त्यांना काही टिप्स दिल्या की कोणत्या साईडला काय केलं आणि काय होते, किचनचं पोझिशन झालं, एंट्रन्सचं लोकेशन झालं, या काही गोष्टी आम्ही डिटेलमध्ये फायनलाइज करून घेतल्या. बाकी एकंदरीत जर बघायला गेलं तर मॅनपॉवर कुठून आता हायर करायची, ती कशा प्रकारे येते, बरोबर आहे. त्यानंतर त्यांचे सॅलरी स्केल काय चालू आहे, त्यांची ड्युटी आवर्स कशा असतात, कोणत्या शिफ्टमध्ये आपल्याला काम करायचं आहे, बरोबर आहे. त्यांची इथे काही थोडं लिकरचं पण कस्टमर आहे तर पुण्यानगर साईडला, तर मग त्यांना त्या पद्धतीमध्ये ते पण गोष्टी आपल्याला तिथे मॅनेज करायच्या होत्या. तर फ्रंट साईडला फॅमिलीसाठी आणि लिकरवाल्यांसाठी डायरेक्ट मागून सेपरेट एंट्रन्स आपण त्यांना करायला सांगितलं, कारण फॅमिली कस्टमर डिस्टर्ब व्हायला नको, ही आपल्याला सगळ्यात मोठी काळजी आपल्याला तिथं घ्यायची होती. बाकी त्यांना काही डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे केली पाहिजे, स्विगी झोमॅटो सोबत कशा प्रकारे आपल्याला काम करता येतं, अशा बारीक सारीक सगळ्या विषयांवरती आम्ही डिटेलमध्ये चर्चा केली आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.